आळंदी येथील डुडुळगाव तालुका हवेली येथून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत वेदश्री तपोवन या संस्थेचे वेदांचे शिक्षण घेणारे 3 साधक विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेतील एका मुलास बाहेर काढल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलाय। तिसऱ्या मुलाचं शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। या मुलाचा मृतदेह 20 ऑगस्ट रोजी सकाळी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। यामुळं शोधकार्य थांबवण्यात आलंय। श्रावणानिमित्त नदीपूजन विधीसाठी डुडुळगाव येथील नदीकाठावरती ही मुलं उतरली होती। नदीमध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी वाहत जात असताना त्यांना वाचवण्यासाठी एका विद्यार्थ्याने नदीमध्ये उडी घेतली, मात्र तोही बुडाला। प्रणव रमाकांत पोद्दार वय वर्षे 17 राहणार खडा आष्टी जिल्हा बीड, ओंकार श्रीकृष्ण पाठक वय वर्षे 16 राहणार लातूर व जय ओमप्रकाश दायमा वय वर्षे 19 राहणार वणी दिंडोरी नाशिक अशी मयत विद्यार्थ्यांची नावं असून या 3 मुलांचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।